गुरगुर असलेला पाऊस, अशा वेळेस असं धुकट वातावरण, अशा वेळेस फळ कायम ओलं राहणं किंवा पानं कायम ओले राहणं, त्याच वेळेस याची लागण होऊन गेलेली असते. आता मला सकाळी एका जनावरांच्या मित्राचा फोन आला होता की सर फार फळं खराब होऊ राहिले, आता याला काय उपाय करू. भाऊ, ज्या वेळेला तुझ्या डॉक्टरनी तुला फवारणी सांगितल्या का नाही सांगितल्या आम्हाला काही माहित नाही, पण ज्या फवारण्या ज्या वेळेला करायला पाहिजे होत्या त्या वेळेला तुम्ही त्या फवारण्या घेतल्या नाही. त्यावेळेला आपल्याला नॅनो बोर्डो, ॲमिकस ॲग्रोचं ॲमिकार्ड्स किंवा नॅनो बोर्डो किंवा आपलं आदामा कंपनीचं मास्टर कॉप ही औषधं पहिल्यापासून मी सांगतो, पण काही लोकांचं मते मी या कंपनीची जाहिरात करतो. बाबा, त्यांना काही गरज नाही. फार मोठ्या कंपन्या आहे, त्यांना माझ्यासारख्या किरकोळ व्यक्तीची काही गरज नाही. त्यांना मोठी टीम बसलेली, मोठाले सायंटिस्ट बसलेले, मोठाले तज्ज्ञ बसलेले, R&D टीम बसलेली आहे. त्यांना काही गरज नाही. किंवा आपलं मी बायरचं इन्फिनिटो सांगितलं होतं, बायरचं नेटिव्ह सुद्धा सांगितलं होतं बऱ्याच वेळेला, तर हे स्प्रे आताच घ्या, म्हणजे याचे पुढे जाऊन आपल्याला दुष्परिणाम होणार नाही. हे बघा, हे जो अभ्यास होतो आपला, हा त्या प्रॅक्टिकली बागेत राहूनच होतो. नुसता खुर्चीवर बसून ज्ञान देण्यामध्ये काही अर्थ नाही. पुस्तकी ज्ञानामध्ये अर्थ नाही. स्वतः बागेत ज्यांनी काम केलेलं आहे त्याच्याचकडून तुम्ही तंत्रज्ञान ट्रीटमेंट घ्या, आणि तो ज्याच्या स्वतःची बाग आहे ते जाऊन बघा आधी त्या तज्ज्ञाची स्वतःची बाग कशी, मग तो तज्ज्ञ आपल्याला काय सांगतोय ते बाग स्वतः जाऊन बघा, स्वतः त्याच्याबरोबर त्या बागेत फिरा, त्याचं नॉलेज बघा, आणि मग त्या तज्ज्ञाला तुम्ही तुमचा बाग याला द्या, कन्सल्टिंगला द्या. कारण बरेचसे असे तज्ज्ञ त्यांच्याकडे काही नाही, स्वतः फक्त कन्सल्टिंग करताय, पण पूर्ण ज्ञान देऊ नका. फक्त पानभर लिहून देऊ नका, नुसते स्टीम सुचवू नका, कंपन्यांची औषधं सुचवू नका. त्या औषधाचे रिझल्ट स्वतः जर बघितले असतील ना त्याच औषधाचे, जाऊ द्या तो विषय बाजूला ठेवा. पण आपल्याला या हा प्लेग आपण नाव पाडलंय, पण हा आहे अँथ्रॅक्नोज आणि स्पायरोथेरा. याच्यावर उपाय ॲमिस्टार टॉप आहे, तुमचं नेटिव्ह आहे, तुमचं कॅब्री टॉप आहे, तुमचं रिव्हर्स आणि हे स्कोर आहे. ही औषधं तुम्हाला चांगलं काम करते. एलियट सुद्धा याच्यावर फास्ट काम करतं. आल्यानंतर फार काही एवढे तुम्हाला आपलातून तूप खाल्ल्यानं रूप येणार नाही, ही गोष्ट पहिली लक्षात घ्या. तेव्हा आपण आपल्या बागेचं संरक्षण आधीच कसं करायचं हे जाणून घ्या. पहिल्यापासून त्याची ट्रीटमेंट करा, का आपल्याला कोणत्या भविष्यात रोग येणार आहे, त्याला येणार आहे, मग त्याला कॉपरयुक्त थोडे औषधांचे फवारे द्या. स्ट्रेप्टोसायक्लिन, बोर्डो, कॉपर याचे फवारणी घ्या. नॅनो बोर्डो, कॉलिकॉप्सिव अशा औषधं आहे, त्यांचे फवारे तुम्ही प्रिव्हेंटिव्ह घ्या. आल्यानंतर आपल्याकडे औषध आहेच ऑइल गार्डचे परिणाम आता जरी कोणाकडे त्याला दिसत असेल, बिंदास ऑइल गार्ड मारा, जागेवर त्याला कंट्रोल होईल. राहिला याचा विषय आपल्या अँथ्रॅक्नोज आणि स्पायरोथेरा, तर ह्या पूर्ण शेड्यूल त्याचं जाणून घ्या. काही येतो कधी 80% आर्द्रतेत जेव्हा आपली बाग असते, आपली फवारणी जात नाही प्रिव्हेंटिव्ह, त्यावेळेला हे रोग येतात आणि नंतर आपले फळं गळायला सुरुवात होते. मग आपल्याला येचल्याशिवाय त्याचा पर्याय राहत नाही. याला आपल्याला बाग आता हार्वेस्टिंग झाल्यानंतरचे खूप काम आहे. त्याला येऊ नये म्हणून, अँथ्रॅक्नोज येऊ नये म्हणून, स्पायरोथेरा येऊ नये म्हणून, फिझोरियम येऊ नये म्हणून, या असे भरपूरसे कामं आहे ते आपल्याला रेस्ट पिरियडमध्येच करायचे. ही गोष्ट पहिली लक्षात घ्या. जे शेतकरी आपल्याला जॉईंट होत आहे ते आत्तापासूनच जॉईंट जर झाले तुमच्या रेस्टिंग पिरियड पासूनच, तर आपल्याला रेस्टिंग पिरियड पासूनच बागाची पूर्ण काळजी घेता येईल. कोणते खतं, कोणते खालून आपल्याला जीवाणूजन्य खते, औषधे, बॅक्टेरिया, बुरशा याचा वापर कसा करायचा, याचं आपण पहिल्यापासूनच नियोजन करू. बाग जेव्हा आपल्याला कळी सेटिंगला येतो, मग तुम्ही फोन चालू करता का माझी कळी सेटच होत नाही, माझी कळी गळते, याचे भरपूर परिणाम हे आधीच घडलेले असतात. नंतर आपली डायरेक्ट कॅप्सूल कळीच निघाली पाहिजे, असं काम आपल्याला करायचं आहे. आपल्याला जे माणसं जोडत आहेत ते 100% ब्रँडेड आहे, चांगले, ऐकणारे आणि स्वतः अभ्यास करणारे, असेच शेतकरी आपल्याला पाहिजे. मित्रांनो, व्हिडिओला फॉलो करा, शेवटपर्यंत बघा. धन्यवाद.